मुंबईतील वाहतुकीवर येणारा प्रचंड ताण कमी करण्यासाठी मेट्रोमॅन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मेट्रोचा झपाट्याने विस्तार होत आहे। चालू 2026 वर्षात मुंबई मेट्रो प्रकल्प अनेक महत्त्वाचे टप्पे गाठत असल्याने मुंबईकरांना वाहतुकीचा जलद पर्याय उपलब्ध होत आहे। जानेवारी 2026 मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रोच्या खर्चास मान्यता देण्यात आली। याकरिता 22,862 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली। तसेच प्रकल्पाचे काम 3 वर्षात पूर्ण करण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत। फेब्रुवारी 2026 केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई मेट्रोसाठी विशेष 1702 कोटींची तरतूद करण्यात आली। एप्रिल 2026 या महिन्यात देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो लाईन 9 दहिसर ते मीरा भाईंदरवरील दहिसर ते काशीगाव टप्पा 1 मार्गाचे लोकार्पण करण्यात आले। या नवीन मेट्रो लाईनमुळे मीरा भाईंदरकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे। तसेच मेट्रो लाईन 2B डायमंड गार्डन ते मंडालेच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण देखील करण्यात आले। यासोबतच हा महिना विशेष ठरला कारण एकूण महामुंबई क्षेत्रात 100 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग सुरू झाला। या व्यतिरिक्त मुंबई मेट्रो 5च्या टप्पा 1, टप्पा 2 आणि 5A या मार्गांना मंजुरी मिळाली। अशा पद्धतीने चालू वर्षात मेट्रो मार्गिकांचे काम जोमात सुरू आहे। तसेच नवीन मार्ग वापरासाठी खुले होत आहेत। या संदर्भात पूर्ण माहिती घेण्यासाठी कॅप्शनमध्ये दिलेल्या मुंबई मेट्रो टाइमलाईनच्या लिंकवर क्लिक करा। अशाच अचूक अपडेट्ससाठी देवगाथा.in ला भेट द्या।